चाणक्य नीती जगावं कसं हे सांगून व्यवहार कुशळ बनवणारी चाणक्य नीती. त्याच्यातला अध्याय दुसरा मधला ओवी क्रमांक 3 भाग 3. ते पुत्रा ये पितृ भक्ता, ते पुत्रा ये पितृर्भक्ता, स पिता यस्तु पोषकः, तन्मित्रं यस्य विश्वासः सा भार्या यत्र निवृत्तिः. आर्य चाणक्य काय म्हणतात? जो पितृभक्त, पितृभक्त म्हणजे काय तर पिताचा आज्ञाकारक, वडिलांचा आज्ञाकारक, वडिलांचा आज्ञाधारक, आज्ञेचं पालन करणारा आहे तोच खरा पुत्र आहे. जो पाल्याचे व्यवस्थित पालन पोषण करतो तोच खरा पिता आहे. पाल्याचे म्हणजे त्याच्या पुत्रांचा जो पिता पालन पोषण करतो तो खरा पिता आहे, आणि त्या पिताचा जो आज्ञा पालन करतो तो खरा पुत्र आहे, असं आर्य चाणक्य नीतीमध्ये सांगितलेलं आहे. जो विश्वासनीय आहे तोच खरा मित्र आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि तो आपला विश्वास जपून ठेवतो, म्हणजे विश्वास तोडत नाही, विश्वासघात करत नाही, तो खरा मित्र आहे. तोच खरा मित्र आहे. जी सुख देते तीच खरी पत्नी आहे. आहे ना? जी पतीला सुख देते. बघा, पतीला बघा सुख कशात असतो पतीचं? संभोगामध्ये सुख नसतो. तर बघा संभोगामध्ये असतो पण ते तेवढंच नसतो. पण पतीला उलटं बोलता कामा नये. पण पती पण तसाच पाहिजे, है ना? पती पण तसाच पाहिजे, पण पत्नी पण अशी पाहिजे की पतीला उलट बोलता कामा नये. बघा जो उलट बोलतो ना पतीला, तिथे कुठे ना कुठेतरी दुःख असते पतीला. पण पती पण तसा पाहिजे, कारण का पती जर पत्नीची देखभाल करत असेल तर पत्नीने खरंच तो पती कसा असतो? परमेश्वर. त्या पत्नीकडून परमसुख मिळतो, तीच खरी पत्नी असते. तर आर्य चाणक्य पुढं म्हणतात, इथे नातेसंबंधाविषयी सांगितलेले आहे आर्य चाणक्याने. पुत्र म्हणजे काय? बघा, पुत्राला पित्याविषयी प्रेम पाहिजे, वडिलांविषयी प्रेम पाहिजे, बाबांविषयी प्रेम पाहिजे. कारण बघा जेव्हा मूल जन्माला येतो तेव्हा त्याचं पालन पोषण करण्यासाठी तो धडपडत असतो. वडिलांसारखा धडपडणारा कोणी नसतो हो. सगळ्यात मोठा देव असेल तर आपला पिता आहे. सगळ्यात मोठा भगवंत असेल तर आपला पिता आहे. कारण तो जीवाची पर्वा करत नाही. तो एकच म्हणतो की माझा पुत्र आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ बनायला पाहिजे, अशी वडिलांची मागणी असते. जे पित्याने काट्याकुट्यामध्ये दगडधोंड्यामध्ये पाय ठेवलेले असतात ते पुत्राला ठेवता कामा नये ह्याच्यासाठी धडपड करत असतो, कमवत असतो. कोणासाठी? पुत्रांसाठी. म्हणून पुत्राला पित्याविषयी प्रेम पाहिजे, आदर असावा. असाच पुत्र आज्ञाधारक असेल, पित्याची सर्व प्रकारे सेवा करेल आणि त्याला आनंदित ठेवून पितृऋण फेडेल. बघा, म्हणून पितृऋण फेडला तर पितृदोष लागत नाही, आहे ना? बघा, जेव्हा बाबांचा पुत्र सगळं आज्ञेचं पालन करतो त्या बाबांना आतून एवढा सुख होतो की त्या बाबांना वाटतो की खरंच माझा हर शब्द माझा पुत्र पालन करतो, मला इथे खूपच सुख आहे. तिथं त्याचा काय असतो? तो आनंदाने तो भरलेला असतो आणि त्याची देखभाल करून त्याची सेवा करत असतो, तेव्हा तो डबल आनंदाने भरलेला असतो. बघा, डबल आनंदाने भरलेला असतो तो पिता.
तिथे त्या त्या पित्याकडून सगळे जे आतून जे करुणा असते ती पुत्राबद्दलची असते करुणा, आणि एवढे करुणामय आनंद आणि सुख शब्द त्या पुत्राकडे जातो आणि तिथे बाप मुक्त होतो, तिथे पिता मुक्त होतो, पितृऋण लागत नाही. आता पिता कसा असा? अपत्य म्हणजे त्यांची मुलं, पित्याची मुलं पित्यावर अवलंबून असतात की नाही? लहान मुलं लगेच जन्माला आल्या मुलं काही कामाला जात नाही, चालत नाही, कामाला जात नाही, स्वतःच्या पायावर उभं राहत नाही. जिथपर्यंत 18 वर्ष होत नाही तिथपर्यंत पुत्र स्वतःच्या पायावर उभा राहत नाही आहे. त्यांना पिता काय करतो? लहानाचं मोठं करतो, त्यांना शिक्षण देतो, त्यांना संस्कार देत असतो, शिक्षण देत असतो की पुढं मुलं त्यांच्या पायावर उभे राहून कमवतील या पद्धतीने शिक्षण देत असतो. म्हणजे ती मुलं पित्यावर अवलंबून असतात. त्यांच्या शरीराचा, व्यक्तिमत्वाचा योग्य विकास होण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे पालनपोषण करणे हे पित्याचे कर्तव्य असते. त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही पित्याची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी सगळी पार पाडतो तो पिता. ती पित्याने उत्तम रीतीने पार पाडावी तेव्हा तो पिता बनतो. कारण मुलाने पण नावं ठेवू नये, माझ्यासाठी बाबांनी काहीच केलं नाही आहे ना. कमवून ठेवतो बाप, तरी पण पुत्र म्हणतो की माझ्यासाठी बाबांनी काहीच ठेवलं नाही. स्वतःचा आनंद पिता बाजूला ठेवतो आणि मुलांसाठी झटत असतो. तरी पण जर मुलगा म्हणत असेल माझ्यासाठी बाबांनी काहीच ठेवलं नाही, तर चुकीचं आहे. बघा, पिता जिथपर्यंत पुत्र विकसित म्हणजे त्याचा विकास मार्ग जिथपर्यंत खोळत नाही तिथपर्यंत पिता त्याचा सांभाळ करतोच. आता मित्र कसा असावा? व्यक्ती मित्राजवळ मन मोकळे करतो. बघा, सगळं काही जे मनातलं दुःख असतो तो त्याच्या मित्राला सांगत असतो, कारण तो मित्रावर विश्वास ठेवतो म्हणून सगळं सांगत असतो. बघा, जे सांगतात ना पूर्ण घरातला, त्याला किती दुःख झालं किती नाही, तो मित्राला सांगतो, कारण का सगळं दुःख हल मित्राकडे करतो, तो विश्वास ठेवतो म्हणून तो सगळं त्याचं का असेल ते सांगतो मनातलं. त्याला आपले सर्व गुपित अगदी निशंकपणे सांगतो. का सांगतो? कारण तो विश्वास ठेवतो मित्रावर, शंका पकडत नाही सांगताना. म्हणून मित्र विश्वासघात करणारा नसावा, लक्षात ठेवायचं. मित्र कसा असावा? विश्वासू असावा, विश्वासघातकी नसावा, तो विश्वासार्ह असावा. कारण जो समोरचा मित्र त्याला सगळं सांगत आहे निशंकपणे, तर त्या मित्राने विश्वासार्ह कार्य करावं, त्याला म्हणतात मित्र. पत्नी कशी असावी? पत्नी पतीला सदैव समाधान देणारी असावी. बघा, सुरुवातीपासूनच पत्नी पतीला सदैव समाधान देणारी असावी, कारण ती पतीची अर्धांगिनी आहे. पत्नी ही अर्धांगिनी आहे, कारण का पतीचा पत्नीवर पूर्णपणे अधिकार आहे. ती जीवनसंगिनी आहे, ती जीवनसाथी आहे. तिच्यामुळेच पतीला स्वास्थ्य आणि शांती लाभते. पत्नीमुळे पतीला स्वास्थ्य लाभते, शांती लाभते. अशी पत्नी असावी.
याचा अर्थ काय आहे तर कुटुंबातील व्यक्ती, मित्र, परिवारांकडून जी सुखशांती मिळते ती दुसऱ्या कशानेही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक नाते योग्य प्रकारे निभावले जावे त्यासाठी पुत्राला गुणी बनवून आपली जबाबदारी पार पाडावी. पारख करून पत्नी मित्र जोडावेत. लक्षात ठेवा, मुलगी बघायला गेले तर पारख करून त्या ईश्वराची भक्ती करा, तर ईश्वर नक्कीच तुमच्या याच्यामध्ये उत्तम मुलगी घेऊन येईल. तुमच्या जीवनात जीवन संगिनी नक्कीच. तर तुम्हाला ही कशी वाटत असेल आर्य चाणक्याची नीती, व्यवहार कुशल बनवणारी, संसारामध्ये उत्तम करणारी तुम्हाला कशी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.